नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सगळीकडेच खूप जास्त थंडी आणि थंडीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळी रेसिपी करावी अशी वाटतच असते. आज मी तुमच्यासोबत हेल्दी सूपची रेसिपी शेअर करणार आहे आणि अगदी त्याच्यासाठी काहीही एक्स्ट्रा प्रिपरेशनची गरज लागत नाही. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तुम्ही हे सूप देऊ शकता. तर मी आज एका माणसासाठी ही जी सूपची रेसिपी आहे त्याचं मेजरमेंट तुम्हाला शेअर करते. जर तुम्ही 2 माणसांसाठी करत असाल तर त्याचं मेजरमेंट वाढवू शकता. तर इथे आपण 3.5 चमचे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे आणि शक्यतो शेंगदाण्याचा कूट हा भाजलेल्या शेंगदाण्याचाच वापरा, कच्च्या शेंगदाण्याचा वापरू नका. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिरची वापरायची. 1 मिरची तुम्ही वापरू शकता. इथे माझ्याकडे मिरचीचा ठेचा करून ठेवलेला होता, त्याच्यामुळे मी ते वापरलेलं आहे. पण एका माणसासाठी 1 मिरची इनफ आहे मीडियम साईजमध्ये. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण आणि एका माणसासाठी 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या मीडियम साईजच्या इनफ आहेत. जास्त पण लसणाचा वापर नाही करायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एकदम थोडंसं आपल्याला जिरं वापरायचं आहे, कारण थोडंसं जिरं आपण नंतरसुद्धा वापरणार आहोत. जिऱ्यामुळे फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी वापरलेलं आहे. ग्राइंड करताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. अर्धा कप आपण इथे पाणी वापरले. छान पेस्ट करून घ्यायची. जितकी सॉफ्ट करता येईल तेवढी सॉफ्ट आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पेस्ट केल्यानंतर आपल्याला सूपची जी रेसिपी आहे ती स्टार्ट करायची. तर इथे आपण जी पेस्ट तयार केली त्याच्यामध्ये मी 1 कप पाणी टाकलेलं आहे. 1 कप पाणी टाकून ते ठेवायचं आणि अजूनही आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. शक्यतो तुपाचा वापर करा, त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो. तर इथे मी 1 चमचा तूप वापरलेला आहे. थोडंसं जिरं मस्तपैकी तडतडून दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 पानं आपल्याला कढीपत्त्याची टाकायची, त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. एका माणसासाठी 1 बारीक कांदा इनफ आहे, म्हणजे छोटा जो कांदा आहे तो इनफ आहे. तर इथे मी छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला. लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जर कधी तुम्हाला तेच जेवण खायचा कंटाळा आला असेल किंवा भूक लागत नसेल किंवा बरं वाटत नसेल किंवा लहान मुलं कधी जर जेवत नसेल तर तुम्ही असं सूप त्यांना देऊ शकता. कारण 1 बाउल जर हे सूप तुम्ही पिलं तर म्हणजे तुमचं पोट व्यवस्थित भरू शकतं. सो कधी कधी आपण हे ट्राय करू शकतो आणि तुम्ही नक्की ट्राय करा, कारण मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला हे आवडेल. कांदा छान लालसर होऊन दिलेला आहे मी. त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची थोडीशी हळद. हळदीमुळे फ्लेवर पण छान येतो सूपला आणि कलरसुद्धा छान येतो. तर इथे मी एका माणसासाठी 1/2 चमचा हळद इनफ आहे. जास्त पण हळद टाकू नका, नाही तर ते कडू लागेल. तर इथे 1/2 चमचा मी हळद वापरलेली आहे. हळद छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जी पेस्ट केली आणि त्याच्यामध्ये 1 कप आपण पाणी टाकले, ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. पूर्ण प्रोसेसला म्हणजे ग्राइंड करण्यापासून ते सूप होईपर्यंत मी 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजे चहासाठी आपण जे कप वापरतो ते कप. तर इथे त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा सूपमध्ये ते टाकून दिलं, कारण त्याला पूर्ण वाटण म्हणजे जी पेस्ट आहे ती लागलेली असते. सगळं पाणी टाकून झाल्यानंतर चवीपुरतं मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि शक्यतो प्रमाण हेच घ्या, कारण शेंगदाणे फुगतात त्याच्यामुळे ते खूप जास्त होतात. सो एका माणसासाठी 3.5 चमचे 3 ते 3.5 चमचे शेंगदाण्याचा कूट इनफ आहे. छान उकळी येऊन द्यायची. 4 ते 5 उकळी येऊन द्यायच्या व्यवस्थित ह्याला, कारण मग ते छान शिजतं पण आणि खायला छान लागतं. थोडीशी कोथिंबीर टाकायची, दिसायला छान दिसते आणि खायला पण छान लागते. व्यवस्थित 4 ते 5 उकळी येऊन दिल्यानंतर आपलं सूप तयार होतं. आणि ही सूपची जी रेसिपी आहे ती अगदी इझी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही कोणालाही ही सूप देऊ शकता. आणि जेवणासाठी पण एक चांगला ऑप्शन आहे. म्हणजे कधी जेवायची इच्छा नसेल होत तर तुम्ही असं सूप करून पिऊ शकता. खूप मस्त लागतं. ट्रस्ट मी, तुम्ही एकदा तरी करून बघा. मला पूर्ण खात्री
खात्री आहे घरातल्या सगळ्यांना आवडेल हे सूप. इतकं छान सूप लागतं. सो नक्की ट्राय करा. आणि दिसायला तर तुम्ही बघतायच किती मस्त दिसतं हे सूप. सो नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला आजचं सूप कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तुम्ही कोणालाही सूप देऊ शकता, जसं मी आधीसुद्धा सांगितलं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आणि ह्या सूपची कन्सिस्टन्सी पण मस्त येते, म्हणजे एका माणसासाठी इनफ एक बाऊल हे सूप तयार होतं. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा.